मी आहे प्रिया भंडारे आणि मी पेठ वडगावहून आहे. बाय प्रोफेशन मी एक फार्मासिस्ट आहे आणि या शतायुषी फॅमिलीची ओळख मला फातिमा साखरवाले मॅडमनी करून दिली आणि माझं संपूर्ण लाईफच चेंज झालेलं आहे. गेल्या काही दिवसापासून आपण एक टॉपिक हाताळत आहोत, तो म्हणजे नॅचरल डॉक्टर्स. म्हणजे ते कुठले? हवा, पाणी, सकसंतुलित आहार, सूर्यप्रकाश, झोप आणि एक्सरसाइज. आणि हे डॉक्टर आपल्या आसपास तर आहेतच, पण आपण त्यांना फारसं व्हॅल्यू करत नाहीये, निग्लेक्ट करतो. ते आपल्याला भरभरून द्यायला तयार आहेत, फक्त आपणच घेण्यामध्ये कमी पडत आहोत. खरं सांगू, ह्या शतायुषी फॅमिलीला जॉईन होण्यापूर्वी ना व्यायाम हा माझ्यासाठी अत्यंत दुर्लक्षित घटक होता. म्हणजे माझ्या डेली लाईफमध्ये व्यायाम ही गोष्टच नव्हती. आणि त्याचाच परिपाक म्हणजे काय? माझं इतकं वाढलेलं वजन, म्हणजे अगदी मी शतकपूर्तीकडे माझी वाटचाल चाललेली होती. आणि दुसरं म्हणजे मला सुरू झालेला बीपीचा त्रास आणि त्या ढीगभर गोळ्या, ह्याच्या मी जंजाळात अडकलेले होते. पण जशी ही शतायुषी फॅमिली माझ्या लाईफमध्ये आली तेव्हापासून व्यायाम ही माझ्या आयुष्यातली सगळ्यात मोठी प्रायोरिटी झालेली आहे. कारण मला माझ्या गुरुने एक मंत्र सांगितलेला होता की पैशानं श्रीमंत होण्यापेक्षा ना शरीरानं श्रीमंत व्हा. कारण कितीही पैसा कमवा आणि जर तुमच्याकडे शरीर संपत्ती नसेल तर त्या पैशाची व्हॅल्यू 0 आहे. आणि ही गोष्ट इथं आल्यापासून मला इतकी ठळक कळाली. तेव्हापासून व्यायाम हा माझा सगळ्यात महत्त्वाचा भाग झालेला आहे आणि त्याचे खूप सारे बेनिफिटही मला आता मिळत आहेत. त्यामुळे आज आपण हा नॅचरल डॉक्टर बघणार आहोत, तो म्हणजे व्यायाम. तुम्ही आता दररोज व्यायाम करत असता, त्यातील कमीत कमी समजा आठवड्यामध्ये तुम्ही 2.5 तास विग्रस ह्याचा आपला मॉडरेट व्यायाम केला, मॉडरेट फिजिकल ॲक्टिव्हिटी केली, किंवा आठवड्याभरामध्ये 1.5 तास विग्रस फिजिकल ॲक्टिव्हिटी केली, तर तुम्हाला त्याचे न मोजता येतील इतके बेनिफिट मिळत असतात. आता तुम्ही म्हणाल मॉडरेट फिजिकल ॲक्टिव्हिटी आणि विग्रस फिजिकल ॲक्टिव्हिटी म्हणजे काय? मॉडरेट म्हणजे काय? ज्या ॲक्टिव्हिटी करत असताना तुम्ही बोलू शकाल किंवा थोडंफार गाणं म्हणू शकाल, अशा ॲक्टिव्हिटी म्हणजे मॉडरेट फिजिकल ॲक्टिव्हिटी. जसं की आपण नॉर्मल चालायला लागलोय, हलकं पोहायला लागलोय, म्हणजे संथ गतीनं पोहायला लागलोय, ह्या आहेत मॉडरेट फिजिकल ॲक्टिव्हिटी. आणि विग्रस फिजिकल ॲक्टिव्हिटी म्हणजे कशा? की जसं तुम्ही खूप रनिंग करायला लागलाय किंवा त्या स्विमिंग पूलमध्ये वेगाने पोहायला लागलाय, अशा वेळी तुम्ही बोलू शकत नाही, कारण त्यावेळी तुमचे हार्टबीट वाढलेले असतात. म्हणजे जेव्हा आपण कार्डिओ एक्सरसाइज करतो त्यावेळी बघा आपल्याला किती दम लागतो, आपल्या संपूर्ण शरीरामधून असं रक्त पळायला लागलंय असं आपल्याला फील येत असतो. त्याला म्हणायचं विग्रस फिजिकल ॲक्टिव्हिटी. याच्यामुळं काय होतं, संपूर्ण आपलं जे ब्लड सर्क्युलेशन आहे ते इतक्या छान रीतीनं होतं. आणि जर समजा छोटे मोठे ब्लॉकेजेस असतील ब्लड क्लॉटचे, ते सुद्धा ह्या रक्तप्रवाहातून निघून जातात. त्यामुळे व्यायामाचा हा एक खूप मोठा फायदा आहे. आणि दुसरं, जेव्हा तुम्ही व्यायाम करता तेव्हा ना फील गुड एंडॉर्फिन हार्मोन सिक्रेट होतं आणि त्यालाच हॅपी हार्मोन देखील म्हटलं जातं. फॉर एक्झाम्पल सांगू, तुम्ही एक ऑब्झर्व केलं का, जेव्हा तुम्ही व्यायाम करता आणि घामानं छान निथळता, जसं आता तुम्ही निथळत आहात, त्यावेळी आपल्याला किती छान वाटतं. तो आलेला जो घाम बघून आपल्याला हॅपी फील होतं की नाही. आणि इतर वेळी हाच घाम बघून आपल्याला कसं किचकिच नको नको असं वाटतं. पण सकाळी येणारा घाम बघितला की आपल्याला खूप आनंददायी वाटतं, कारण तो हॅपी हार्मोन आपल्यामध्ये सिक्रेट होत असतो. आणि समजा ज्या दिवशी आपला एक्सरसाइज होत नाही त्यावेळी कसं होतं, काहीतरी चुकल्यासारखं वाटतं, कारण त्यावेळी तो हार्मोन आपल्यामध्ये प्रेझेंट नसतो. व्यायामामुळे ॲक्च्युली काय होतं की आपलं काळजी, ताणतणाव किंवा स्ट्रेस असतो, ह्यामधून हे निराशेचं जे चक्र आहे ह्याच्यातून आपलं माइंड डायव्हर्ट होतं आणि संपूर्णपणे फोकस आपला त्या व्यायामामध्ये असतो. त्यामुळे ही सायकल ब्रेक झाली तर आपण एन्झायटी, डिप्रेशन ह्यापासून नक्कीच मुक्तता मिळवू शकतो. आणि नियमित व्यायाम केल्यावर काय होतं, तुमचा कॉन्फिडन्स एकदम हाय लेवलला पोचलेला असतो. म्हणजे काय होतं की जेव्हा तुम्ही छोटे छोटे गोल अचीव करता, जसं की समजा आज तुम्ही 10 सूर्यनमस्कार घातलेत, उद्या तुम्ही 12 घालता, तेव्हा अरे मला 12 छान जमलेत. मग परवा दिवशी तुम्ही 15 घालता, अरे वा मी तर 15 सूर्यनमस्कार घालू शकतो. असा स्वतःविषयी वाटणारा जो कॉन्फिडन्स आहे ना, तो हळूहळू बूस्टअप होतो. आणि त्यामुळं काय होतं, तुमच्यातलं व्यक्तिमत्वाचा विकास होण्यासाठी ह्याची खूप मदत होते. आणि नियमित व्यायाम केल्यामुळं काय होतं, तुमची सोशलायझेशन वाढतं. म्हणजे जेव्हा तुम्ही फिरायला जाता किंवा पळायला जाता तेव्हा काय होतं, वेगवेगळ्या लोकांना तुम्ही भेटता, तिथं हाय हॅलो केलं जातं, स्माईल दिली जाते, ग्रॅटिट्यूड व्यक्त केला जातो. त्यामुळं काय होतं, तुम्ही लोकांशी कनेक्ट राहता
आणि आताच्या स्ट्रेसमुळं म्हणा, ताणतणाव, चिंतामुळं ना लोकं स्वतःमध्ये गुंतलेली आहेत. त्यामुळं काय होतं, जेव्हा आपण निराशेच्या गर्तेत असतो, तेव्हा एकतर काय होतं, एकतर एक लोकं आपल्या सिस्टीममधली नव्हे, पण मॅक्सिमम लोकं जेव्हा ते चिंतेत असतात ना, तेव्हा एकतर दारू पितील, सिगारेट ओढतील किंवा खूप सारं गोड खातील, खारट खातील. ह्याच्यामुळं काय होतं आणि लोकं कोशात जातात, एकटं राहणं पसंत करतात. पण जेव्हा तुम्ही व्यायामासारख्या फिजिकल ॲक्टिव्हिटीमध्ये इन्व्हॉल्व होता, त्यामुळं काय होतं, तुमच्यातली ह्या निराशा जी आहे ना, ह्याच्यावरून तुमचं लक्ष डायव्हर्ट होतं, तुम्ही क्रियाशील होता. आणि क्रियाशील झाल्यामुळं काय होतं, तुम्ही प्रॉब्लेम ओरिएंटेड राहत नाही, तर सोल्युशन ओरिएंटेड होता. आणि त्यामुळं काय होतं, जे काही तुमची चिंता वगैरे आहे, त्यातून बाहेर पडण्यासाठी तुम्हाला नक्कीच मदत होते. आणि नियमित व्यायाम केल्यानं झोप देखील फार भारी लागते. आणि एकदा झोप चांगली लागायला लागली, की तुमचं लिव्हर चांगलं काम करायला लागतं. लिव्हर चांगलं काम करायला लागलं, की तुमचं सगळं शरीर डिटॉक्सिफिकेशनचं काम उत्तम होतं. शरीरातून सगळी घाण व्यवस्थितरित्या बाहेर पडते आणि उत्तम आरोग्य मिळण्यासाठी तुमचं लिव्हर चांगलं असणं फार गरजेचं आहे. कारण जे शुगर म्हणा, BP म्हणा, थायरॉइड म्हणा, कॅन्सरसारखे आजार हे का होतात, तर लॅक ऑफ एक्सरसाइज हे त्याचं महत्त्वाचं कारण होतं. त्यामुळं जितका तुम्ही व्यायाम कराल, तितकी तुमच्यात ऊर्जा भरून राहील. आता तुम्ही म्हणाल, एकच दिवस भरमसाठ व्यायाम केला तर आपल्याला हे फायदे मिळतील का? नाही, तसं अजिबात होणार नाही. तर व्यायाम ही दररोज आणि सातत्यानं करायची गोष्ट आहे. म्हणजे त्याचे आयुष्यभर आपल्याला जे बेनिफिट आहेत ते मिळत राहतात. आता तुम्ही बघा, इथं आपल्या सिस्टीममध्ये सकाळच्या वेळी किती व्यायामाचे वर्ग सुरू असतात. इकडं आपला वर्कआउट सुरू असतो, योगाभ्यास सुरू असतो. आणि हा व्यायाम मजेशीर किंवा आनंददायी कसा होतो, जेव्हा ज्योती मॅम छान छान बॉलिवूड सॉंग्स लावतात, कसली एनर्जी येते, छान आणि करावंसं वाटतं की नाही. त्यामुळं काय होतं, तो एक असं आनंदाची फिलिंग आपल्यामध्ये तयार होत असते. आणि आपला एक्सरसाइज पण अगदी तासभर आपण कसा व्यायाम करून टाकतो हे आपल्याला कळत नाही. आणि जेव्हा आपण एकटं काय तर करत असतो, तेव्हा त्यामध्ये ना मजा असते ना ताव असतो. पण जेव्हा आपण ग्रुपमध्ये करत असतो ना, तेव्हा आपल्याला खूप एनर्जी मिळत असते. त्यामुळे तुम्ही ह्या ज्या आपल्या सगळ्या लिंक्स आहेत ना व्यायामाच्या, तिथं तुम्ही कुठल्याही एका लिंकवर जावा आणि मस्तपैकी आनंद घ्या. व्यायाम करा किंवा वर्कआउट करा किंवा योगा करा. तुम्हाला जे आवडेल ते तुम्ही करा, पण दररोज सातत्याने ही गोष्ट करा. त्यामुळं काय होईल, तुम्हाला जे बेनिफिट मिळतील आणि ह्या सगळ्यामुळं तुमचा चेहरा जो तजेलदार होईल. आणि सगळे लोक विचारतात, अरे तुझं वेट कमी व्हायला लागलंय, तू छान दिसायला लागलेस. ही कॉम्प्लिमेंट घ्यायला कोणाला आवडणार नाही सांगा. मग त्यासाठी काय करावं लागेल, आपल्याला हा जो नॅचरल डॉक्टर आहे ना, योगा, व्यायाम किंवा वेगवेगळ्या प्रकारची एक्सरसाइज, त्याचा सातत्यानं अभ्यास केला पाहिजे. कारण व्यायामामध्ये सातत्य हीच गोष्ट तुम्हाला यश मिळवून देते. त्यामुळं आपण आजपासून एक प्रण करूया, रोज आपण योगा अभ्यास करणार, रोज वर्कआउट करणार. पण जे काही करणार, जर आपण ऑनलाईन करत असू तर नक्कीच व्हिडिओ ऑन ठेवून करणार. थँक्यू ज्योती मॅम, मला बोलायची संधी दिल्याबद्दल. What an amazing topic and very relevant to our session. बहुत जरूरी है. Thank